बघा, आजचा हा व्हिडिओ खूप वेगळा आणि हटके असणार आहे। साधारणपणे मी अशा प्रकारच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत नाही, अगदी इतरही लोकही असे व्हिडिओ बनवत नाही। पण मला काही दिवसांपासून असं वाटत होतं की हा व्हिडिओ मला बनवायलाच हवा, जेणेकरून नवीन क्रिएटर्सना याची मदत होईल। कारण हा व्हिडिओ नवीन क्रिएटरसाठी खूप खास आहे। सध्या अनेक क्रिएटर्स पैशांच्या लोभापायी आपलं आयुष्य यूट्यूबवर खराब करत आहेत। इतकंच नाही तर ते स्वतःचं चॅनलही खराब करून घेत आहेत आणि भविष्यात ते यूट्यूबवरून तितकेच पैसे कमवू शकणार नाहीत जितके कमवू शकले असते, फक्त एका चुकीमुळे। चला आजच्या या व्हिडिओमध्ये याबद्दल बोलूया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी तुमच्यासाठी नेहमीच अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो। बघा, ही गोष्ट खरी आहे की सध्या जो कोणी चॅनल तयार करत आहे त्याचा एकच उद्देश आहे, YouTube वरून पैसे कमवणे। आणि पैसे कमावणे ही काही वाईट गोष्ट नाही। आजच्या काळात पैसे कमवण्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे स्पॉन्सरशिप, आणि स्पॉन्सरशिप मधूनच आपली खरी कमाई होते। सध्या अशी एक मोठी समस्या लपलेली आहे की अनेक ब्रँड्स नवीन क्रिएटरना स्पॉन्सरशिप देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून अशी कामं करून घेत आहेत जी त्यांच्या चॅनलला अडचणीत टाकू शकतात। मी खूप दिवसापासून पाहतोय की अनेक ब्रँड्स क्रिएटर्सना मेल करतात आणि त्यांना सांगतात की आमच्या प्रॉडक्टबद्दल व्हिडिओ बनवा। मग ते त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवून घेतात आणि त्याच्यासाठी पैसे ऑफर करतात। नवीन क्रिएटर्सना हे आकर्षित वाटतं, पैसे मिळत आहेत आणि पैशांसोबत लालचही येतो। मग ते सांगतात की या व्हिडिओचं टायटल आमच्या मर्जीप्रमाणे असलं पाहिजे। स्पॉन्सर स्वतः टायटल लिहून देतात आणि सांगतात की हेच टायटल तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकायचं आहे, पण अनेकदा ते टायटल व्हिडिओशी संबंधित नसतं। जर क्रिएटर असं करत राहिला तर त्याला मिसलीडिंग मेटाडाटा ची समस्या येऊ शकते। अनेक ब्रँड्स असेही सांगतात की आम्ही तुम्हाला खूप सारे कीवर्ड्स देतो, ते व्हिडिओमध्ये वापरा। हे कीवर्ड्स सर्च क्वेरीजच्या नावाखाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचे सांगितले जातात, पण ते इतके जास्त कीवर्ड्स देतात पण त्यांना वाटतं की त्यांनी जे पैसे दिले आहेत त्यांच्या बदल्यात जर खूप जास्त कीवर्ड्स वापरले गेले तर व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, त्यांना जास्त व्ह्यूज मिळतील किंवा त्यांच्या प्रोडक्टची विक्री वाढेल। पण जर तुम्ही अशा प्रकारचे खूप सारे अप्रासंगिक कीवर्ड्स डिस्क्रिप्शन मध्ये वापरले तर तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक होऊ शकते, आणि एकदा स्ट्राईक आला की तेव्हा तो ब्रँड तुमच्यासाठी काहीच बोलणार नाही। नुकसान मात्र क्रिएटर्सचं होईल, ते तुमच्यासोबत कोणतीही भरपाई करणार नाही। त्यामुळे ही गोष्टी लक्षात ठेवायला हवी। मी तुम्हाला याचं समाधानही सांगणार आहे। याशिवाय काही ब्रँड्स नवीन क्रिएटर्सना सांगतात की असा व्हिडिओ बनवा ज्याचा टॉपिक असेल अर्न मनी ऑनलाईन किंवा मेक मनी ऑनलाईन। काही क्रिएटर्स याबद्दल जागरूक नसतात, मग ते असे टॉपिक्स बनवू लागतात ज्यावर स्ट्राईक येऊ शकते। पण ब्रँड्स त्यांना सांगतात की आता असं काही होत नाही, त्यांच्यासोबत असं काहीच झालं नाही। अनेक क्रिएटर्सना पैसे देऊन असे व्हिडिओ बनवले आहेत आणि त्यांना काहीच समस्या आली नाही असं ते सांगतात। मग नवीन क्रिएटर्सना वाटतं की जर इतरांसोबत काही झालं नाही तर आपणही असा व्हिडिओ बनवूया, पण स्ट्राईक तुम्हालाच येईल आणि तो ब्रँड तुमची कोणतीही भरपाई करणार नाही। त्यामुळे हे लक्षात ठेवा। आता पुढे काय करायचं ते बघूया। काही ब्रँड असेही असतात जे क्रिएटरना सांगतात की व्हिडिओ बनवा आणि तो काही दिवस लाईव्ह ठेवा, त्यानंतर आम्ही तुम्हाला पेमेंट करू आणि मग पुढे ब्रँड सोबत काम सुरू होईल। मग नंतर पेमेंट करतच नाही आणि जेव्हा तुमची त्यांच्याशी जास्त संपर्क करता तेव्हा कळतं की तुम्हाला मिळालेली स्पॉन्सरशिप थेट ब्रँड कडून नसून एखाद्या मार्केटिंग एजन्सी कडून होती। अशा वेळी तुमचे पैसे अडकू शकतात। त्यामुळे स्पॉन्सरशिप घ्या, पैसे कमवा, पण सावधी राहा। याचा अर्थ असा नाही की ब्रँड्सने पैसे दिले म्हणून ते सांगतील ते सगळं करायचं। यूट्यूबच्या पॉलिसीज नेहमी लक्षात ठेवा। तुम्ही जे काही कीवर्ड्स वापरत आहात, मेटाडेटा टाकत आहात,
किंवा जे काही करत आहात युट्यूबच्या पॉलिसीनुसार असलं पाहिजे. जर ब्रँड म्हणत असेल की असं काही होत नाही तर त्यांना स्पष्टपणे नकार द्या. कारण नवीन क्रिएटर्स जेव्हा असं करतात तेव्हा अनेकदा ब्रँड्स आम्हालाही सांगतात की हे कीवर्ड्स वापरा, हे करा, पण मी सांगतो त्यांना की जर हे पॉलिसीच्या विरोधात असेल तर मी ते करू शकत नाही. उद्या मला स्ट्राईक आली तर तुम्ही माझ्यासोबत राहणार नाही. तुम्ही फक्त म्हणाल आम्हाला काय फरक पडत नाही. म्हणूनच मी नवीन क्रिएटर्सना जागरूक करू इच्छितो की ब्रँड्स कडून पैसे घ्या, पण पैशाच्या लालचपोटी युट्यूबची जी पॉलिसी मोडू नका. जर तुम्ही पॉलिसीचे उल्लंघन केले तर तुमच्या चॅनलवर स्ट्राईक येऊ शकतात. पैशांबाबत सांगायचं झाल्यास जेव्हा तुम्ही ब्रँडसाठी व्हिडिओ तयार करून देता आणि तो ब्रँड तुम्हाला मंजुरी देतो तेव्हा व्हिडिओ लाईव्ह करण्यापूर्वी तुमचे पूर्ण पेमेंट घेऊन ठेवा, नाहीतर अनेक वेळा तुमचे पैसे अडकू शकतात किंवा बुडून जाऊ शकतात. आमच्या सुरुवातीच्या काळातही बरेच पैसे बुडाले होते. अजूनही माझ्या चॅनलवर अनेक असे व्हिडिओ आहेत जे ब्रँड्सने मंजूर केले होते. ब्रँडचे म्हणणे होते की व्हिडिओ लाईव्ह झाल्यानंतर पैसे देऊ शकतो. तो व्हिडिओ सार्वजनिक पब्लिक केला नाही. आता ते म्हणत आहेत की आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण प्रत्यक्षात पैसे देत नाहीत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. अनेक वेळेला ब्रँड असेही सांगतात की आमचा स्पष्टपणे प्रचार करा, पण पेड प्रमोशन समाविष्ट करू नका. असे अजिबात करू नका. जर तुम्ही पेड प्रमोशन करत असाल तर इन्क्लूड पेड प्रमोशन हा पर्याय नक्की निवडा. टिक करा, यामुळे तुमचे चॅनलही सुरक्षित राहील. पैशांच्या मोहात पडून ब्रँडचे प्रत्येक म्हणणं मान्य करू नका. युट्यूबच्या नियमांचे पालन करणे हे अधिक महत्वाचे आहे. यामुळे तुमचे चॅनल सुरक्षित राहील. नवीन क्रिएटर्सना मी एवढेच सांगू इच्छितो की पैशाचा लालचपोटी ब्रँड सांगेल ती प्रत्येक गोष्ट मान्य करू नका. त्याऐवजी ब्रँडशी स्पष्टपणे बोला. जर तुम्ही त्यांना सांगितलं की असे करणं योग्य नाही, मी पॉलिसीचे उल्लंघन करणार नाही, तर ब्रँडलाही ते मान्य होईल. ते तरी तुम्हाला स्पॉन्सरशिप देतील आणि पैसेही देतील, पण यामुळे तुमचे चॅनल अधिक सुरक्षित राहील. याबद्दल तुमचे मत काय आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.